एखाद्या प्रश्नावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा वस्तुपाठ बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेब ज्या खुर्चीत बसायचे त्या खुर्चीची शान वाढायची. त्या खुर्चीवरून ते उतरले की ती खुर्ची मातीमोल व्हायची. कोणतीही खुर्ची त्यानं मोठं करू शकत नव्हती. त्यांच्यासमोर सर्वच खुर्च्या खुज्या ठरायच्या. बाबासाहेबांनी खुर्चीवर लाथ मारली आणि आंबेडकरी समाजात स्वाभिमानाचे, अस्मितेचं पीक आलं. मधल्या काळात बाबासाहेबांची प्रकृती खालावली होती. मुंबईला डॉक्टर मालवणकर यांच्याकडे ते उपचारासाठी जात होते. इथेच त्यांची डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी ओळख झाली. या काळात बाबासाहेबांची देखरेख करण्यासाठी एका डॉक्टरची आवश्यकता होती. डॉक्टर शारदा कबीर यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि त्याचं पर्यवसान म्हणजे त्यांच्या विवाहात झालं. डॉक्टर कबीर यांनी बाबासाहेबांची सेवा केली, वेळच्या वेळी औषधोपचार केले. डॉक्टर शारदा कबीर अर्थात डॉक्टर सविता आंबेडकर पुढे हजारोंच्या माईसाहेब म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. 1952 ची सार्वत्रिक निवडणूक आली. त्याआधी बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. खरं तर 26 जानेवारी 1950 ला भारताला संविधान देऊन लोकशाहीची प्रस्थापना करणाऱ्या बाबासाहेबांविरुद्ध कोणत्याही पक्षानं उमेदवारी करायला नको होती. देशाच्या घटनेचा शिल्पकार निवडणुकीत उभा राहतोय म्हटल्यावर त्याला बिनविरोध निवडून आणायला हवा होता. परंतु गांधीजी आणि त्यांच्या काँग्रेस बरोबर आयुष्यभर लढा देणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांना पाडण्यासाठी काँग्रेसनं हर तऱ्हेचे प्रयत्न केले. अमेरिकेचा संविधान निर्माणकर्ता पूज्य ठरवला जातो, त्याचं उचित स्मारक बांधलं जातं. परंतु भारतीय संविधानाच्या निर्मात्याला केवळ तो शूद्र आहे म्हणून नाकारला गेला. खरं तर ही घटना लिहायला भारतात कोणीही तयार नव्हता. बॅरिस्टर जयकर, बॅरिस्टर सप्रू आणि डॉक्टर आंबेडकर हे तीनच लायक होते. पहिल्या दोघांनी नकार दिल्यावर एका अस्पृश्याला हे काम देण्याऐवजी परदेशीय घटनातज्ञ धुंडाळण्यात आले. अखेर डॉक्टर आंबेडकरांसारखा घटनातज्ञ तुमच्याकडे असताना परदेशांकडे डोळे का लावता असं परदेशांनी सांगितल्यावर ती जबाबदारी बाबासाहेबांवर येऊन पडली. 1952च्या निवडणुकीत बाबासाहेबांना काँग्रेस पक्ष आणि टिळकांचा शिष्योत्तम श्री डांगे यांनी पाडलं. डांगे हे कम्युनिस्ट असूनही आपण ब्राह्मण आहोत आणि आपल्या जाणव्याची शपथ घालून बाबासाहेबांची मतं त्यांनी कुजवली. बाबासाहेब पडले आणि तेही पडले. याच इतिहासाची पुनरावृत्ती भंडारा येथील एका पोटनिवडणुकीत झाली. तिथे काँग्रेसचे उमेदवार बोरकर यांनी बाबासाहेबांना पाडलं खरं, परंतु स्वतःही लोकसभेतल्या खुर्चीत बसले नाहीत. खुर्चीत बसण्याआधीच त्यांना मृत्यूनं गाठलं होतं. 1952 आणि 1954ला पराभव झाल्यानंतर बाबासाहेब पुन्हा एकदा अंतर्मुख झाले. त्यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन ऐवजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापनेचा इरादा जाहीर केला. त्यासाठी त्यांनी भारतीय जनतेला खुलं पत्र तर दिलंच, परंतु देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांपर्यंत ही संकल्पना नेली. डॉक्टर राम मनोहर लोहिया, एस.एन. जोशी, आचार्य अत्रे वगैरे लोकांना पत्र दिली. परंतु त्या पक्षाची स्थापना होण्याआधीच बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बाबासाहेबांच्या संकल्पनेतला असला तरी तो त्यांनी आपल्या हयातीत निर्माण केला नाही. काही मंडळी बाबांच्या संकल्पनेचा दुरुपयोग आपल्या राजकारणासाठी करतात, परंतु ते हे विसरले की पक्षाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 झाली आणि बाबांचं महापरिनिर्वाण दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी झालं होतं. बाबासाहेबांचं खरं जीवित कार्य हे तथागताचा धम्म स्वीकारणं आणि आपल्या लाखो बांधवांना स्वीकारायला लावणं हेच होतं. त्यासाठी त्यांना प्रथम धम्म संस्था हवी होती. आधी धम्म आणि मग त्याच्या संवर्धनासाठी संस्था असा प्रकार नको होता. कारण बुद्धाचा धर्म चांगला असूनही केवळ सुसंघटित यंत्रणेच्या अभावामुळे बौद्ध धर्म भारतातून नष्ट झाला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी 1954 साली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संघटनेची स्थापना केली. तिचे तळहयात अध्यक्षपद त्यांनी आपल्याकडेच ठेवलं होतं. 1954 साली बौद्ध महासभेची स्थापना केली. 1955 साली भारत सरकारनं गौतम बुद्धाची 2500वी जयंती साजरी करण्याचं ठरवलं. या जयंती कालखंडात बौद्ध धम्माची दीक्षा घेऊ असं बाबासाहेबांनी ठरवल्यानंतर 23 मे 1956 ही तारीख आणि मुंबई हे शहर मुकरर करण्यात आलं. बौद्ध धर्माच्या इतिहासात मुंबईला तसं महत्व नाही. उदाहरणार्थ बोधगया, सारनाथ. मुंबई
ही डॉक्टर बाबासाहेबांची कर्मभूमी. प्रसिद्धी माध्यमं आणि कार्यकर्त्यांचं जाळं यामुळे मुंबई ठरवली. बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली ती वैशाख पौर्णिमेला म्हणजे मे महिन्यात. यावरही वाद होऊ लागला. द एजन्स ऑफ बुद्धिझम लेखक पी.एल. नरसू या ग्रंथात ही ज्ञानप्राप्ती पाऊस ओसरल्यानंतर म्हणजे दिनांक 13 ऑक्टोबरला झाली. हे खगोलशास्त्राच्या आधारे पटवून देण्यात आलं. नागपूरचे वामनराव गोडबोले यांनी बाबासाहेबांना कळवलं की नागपूर आणि 13 ऑक्टोबर हीच तारीख अंतिम करा.